नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभि संगपा. वेलकम टू अवर चॅनल. आणि मित्रांनो, वासोटा किल्ला पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की आपण एक फक्त वासोटा किल्ल्यासारखं एक स्ट्रक्चर बनवलेलं होतं आणि आज आपण निघालो आहोत पोती आणायला. पोती म्हणजे धान्यांची जी पोती असतात ती आपल्याला किल्ल्यासाठी लागणार आहेत. तर आपण पावशोडी गावात गेलो आहे. इथं आपण आपल्या किल्ल्यासाठी पोती गोळा केले आहेत आणि ही पोती आपल्याला किल्ल्याच्या बांधणीसाठी खूप उपयोगाची आहेत. मित्रांनो, बामनोली आणि पावशोडी गावाचं अंतर फक्त 1 किलोमीटरचं होतं. हा प्रवास खूप मोठा नाही, पण प्रवासाचा आनंद प्रत्येक क्षणाला घेता यायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या किल्ल्याचं असं काही आर्किटेक्चर आहे, पण आपल्याला याच्यावरूनच पोतं लावून डेकोरेशन करायचं आहे. माझ्या मित्राने आणि मी सर्वप्रथम ही पोती फाडून घेतली, जेणेकरून एका पोत्यामध्ये जास्त डिस्टन्स कव्हर व्हावा. पोती फाडून आपण नंतर यांना पाण्यामध्ये भिजवून किल्ल्याच्या वर लावणार आहोत, जेणेकरून किल्ल्याला लावलेल्या दगडाचा शेप ह्या पोत्याने येईल. मित्रांनो, तुम्ही बघा, भिजलेलं पोतं किल्ल्याचा आकार कसा घेत आहे. प्रत्येक दगड हा कव्हर करतो आणि त्याच्यामुळे एक किल्ल्याला आपला चांगला शेप येणार आहे. आपल्याला भिजलेल्या पोत्यानेच सगळा किल्ला कव्हर करायचा आहे. इथं आपण फक्त फ्रंट पोत्याने कव्हर केलेला आहे, बाकी बॅक साइड आपण पोत्याने कव्हर केलेली नाही, ती आपण परत बनवू. नंतर एंट्री होती ती म्हणजे आपल्या छोट्या भावाची, श्रीची. आणि तो म्हणायला लागला की दादा चल आपण माती वगैरे लावू किल्ल्याला आत्ताच, पण रात्र खूप झालेली होती त्यामुळे हे काही शक्य नव्हतं. अजून श्रीला दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या नाहीत शाळेला, तरी तो 5 नंतर येतो थोडाफार मदत करायला. नंतर श्री खूप हट्ट करायला लागला की दादा काहीतरी काम करायचंच आहे आपल्याला. तर मी पण एक विचार केला की आपण वासोटा किल्ला बनवणार आहे तर नदी एक बनवून घ्यावी समोर. नदी म्हणजे फक्त आपण हे खोदून ठेवलं, जेणेकरून आपल्याला परतच्या बारीला आपण जे व्यवस्थित बनवेल फायनल लुक असेल तो वेगळाच असेल. आणि हे सगळं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये नक्कीच समजेल मित्रांनो. आणि त्यासाठीच व्हिडिओ सगळे टप्प्यानं बघा, कारण व्हिडिओची तुम्हाला लिंक लागेल की किल्ला कसा बनवला. म्हणजे सुरुवातीला एवढं आर्किटेक्चर खास दिसत नाही कुठल्याच गोष्टीचं, किल्ला असू नाही तर ते घर असू. नंतर जे फायनल लुक असेल ना मित्रांनो, तो एकदम बेस्ट असेल याची गॅरंटी मी देतो. आता आपलं मेन काम चालू झालं, ते म्हणजे ओली माती आपण पोत्याला लावायला लागलो, जेणेकरून आपला किल्ला एक मातीचा किल्ला असा वाटावा, म्हणूनसाठी हे करायला लागतं. म्हणजे आम्ही लहानपणी काय करायचो की नुसतं मातीनं किल्ला बनायचो, मग नंतर काय व्हायचं ते उन्हामुळं त्याला तडे पडायचे. पण पोत्यावर तुम्ही अशी माती लावली ना तर त्याला तडे कधीच पडत नाहीत. आणि मित्रांनो, यासाठीच आपण पोत्यांचा वापर करतो, एवढं लक्षात ठेवा. थोडंफार काम केल्यानंतर आपला किल्ला असा दिसायला लागला मित्रांनो, म्हणजे बऱ्यापैकी तरी किल्ला वाटायला लागला असंही. मित्रांनो, आजच्यासाठी हे काम भरपूर होतं, कारण मेहनत खूप होती आणि मी एकटाच सगळं करत होतो. आणि आम्ही प्लॅन बनवलं की सातारा जाऊन कांतारा 2 मूवी बघायचा, जेणेकरून थोडं रिलॅक्स वाटावं. मी माझे मित्र सगळे पिक्चर बघायला निघाले. आता तुम्हाला दिसतोय तो यवतेश्वर घाट आहे आणि हा मित्रांनो आपल्या साताऱ्याच्या जवळचा सनसेट. खरंच खूप सुंदर वातावरण असतं साताऱ्यामध्ये. आणि आता दिसेल तो आपला अजिंक्य तारा आणि सातारा आहे. आता आपण साताऱ्यात पोहोचलो होतो. थोडं आपण किल्ल्याचं साहित्य घेतलं, म्हणजे हळी वगैरे बिया असतात म्हणजे किल्ल्यावर पेरायच्या, त्या आपण घेतल्या. नंतर आपण थोडं खाण्याचं नियोजन केलं. नंतर आपण राजवाड्यावरून 7 स्टारला गेलो. इथंच आपला मूवीचं तिकीट काढलेलं आहे आपण. आणि खरंच कांतारा 2 मूवी खरंच बेस्ट आहे, नक्की बघायला जावा. दुसऱ्या दिवशी आपण सिंहासनाची हाईट वाढवली आणि परत आपण मातीने लेपून घेतलं. हे लॉग बनवायला खरंच खूप मेहनत लागते आणि तुमचा सपोर्ट असा हवा की हा व्हिडिओ जेवढं लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा, जेणेकरून आपले व्ह्यूज पण वाढायला पाहिजे, सबस्क्रायबर्स पण वाढायला पाहिजे. आणि मित्रांनो, हा किल्ला कसा बनेल याच्यावर तुमचं मत वैयक्तिक बी टाकू शकता. आणि भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळं पुढच्या पार्टसाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि किल्ल्याचं आर्किटेक्चर कसं वाटलं हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकता, लिहू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून काही खूप असणार आहे, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लवकरच आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओ येतील.